नमस्कार, मी मालती. प्रकाश बोध मनातलं या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे यशाला वय नसतं. हो, यशाला वय नसतं. काहींनी काळ गाजवलाय, काही गाजवत आहेत तर काही गाजवणार आहेत. म्हणजे काय, तर आपल्याला असं वाटतं यश कायमचंच असतं, पण तसं नाही आहे. कुणालाच आयुष्यभर सतत यश मिळत नाही. पण प्रत्येकाच्या जीवनात एक ठराविक काळ असा नक्कीच येतो जेव्हा त्याचं नशीब, मेहनत, वेळ हे तिघही एकत्र येतात आणि त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतात. आपण काही उदाहरणं पाहूयात, म्हणजे मला काय म्हणायचे हे तुमच्या लक्षात येईल. पहिलं उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं. लोक त्याला पाहून म्हणाले खूप लहान आहे, पण त्याची जिद्द, कष्ट आणि सातत्य त्याला क्रिकेटमधला देव बनवून गेली. दुसरे उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी वयाच्या 63व्या वर्षी पंतप्रधान झाले. तिसरे उदाहरण म्हणजे डी गुकेश, बुद्धिबळ ग्रँडमास्टर, ज्याने 2024मध्ये सर्वात लहान वयात म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी जागतिक बुद्धिबळाचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. आत्ताचेच लेटेस्ट उदाहरण म्हणजे अक्षय खन्ना. वयाच्या 50व्या वर्षाच्या आसपास काय कमबॅक केलाय त्याने ॲक्टिंगमध्ये. त्याला जरा उशिरा यश मिळालं, पण जेव्हा मिळालं यश तेव्हा लोकांनी अक्षरशः त्याला डोक्यावर घेतले. त्याने असा काही कमबॅक केलाय की सगळ्यांनी आता मान्य केलंय की तो नेहमीच एक महान कलाकार होता. आणि आज अक्षय खन्ना सुद्धा म्हणू शकणार नाही की हे यश मला खूप आधी मिळायला पाहिजे होतं, कारण त्यावेळी तो या यशासाठी तयारच नव्हता. कारण खरे यश तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही त्या यशासाठी तयार असता, जेव्हा तुमच्यामध्ये ती क्षमता असते. उतना ही मिळता है जितना तुम ले सकते हो, हे म्हणतात ते काही उगेच नाही. तुम्ही देव म्हणा, युनिव्हर्स म्हणा किंवा आणखी काही, ते तुम्हाला यश तेव्हाच देतं जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तयार असता. ते पाहतं की तुम्ही तुमच्यामध्ये किती आग निर्माण झाली आहे, तुम्ही त्यासाठी किती लायक आहात, तुम्ही त्याच्यासाठी किती कष्ट घेतले, तुम्ही किती त्यासाठी तयार आहात. जेव्हा तुम्ही आतून तयार होता तेव्हाच योग्य वेळ येते आणि त्या योग्य वेळेस तुम्हाला खरे यश मिळते. अक्षय खन्ना जेव्हा अयशस्वी ठरत होता तरी तो थांबला नाही. तो कदाचित रडला असेल, थकला असेल, पण पुन्हा नवीन जोमाने उभा राहिला असेल. त्याला जे येतंय, त्याला जे करायचंय यासाठी त्याने किती मेहनत घेतली असेल, मनाने तो किती मजबूत झाला असेल, किती फोकस्ड, एकाग्र राहून त्याने मेहनत घेतली असेल, हे त्याचे धुरंधरमधील काम पाहून आपल्याला समजतेच. म्हणजेच जेव्हा आपल्याला यश मिळत नाही तेव्हा रडून हार मानायची नाही. गिरने से नहीं, रुकने से कहानी खत्म होती है. म्हणजेच अयशस्वी होत असाल तर पुन्हा उठा, आपल्या स्किल्सवर मेहनत घ्या, आपले स्किल्स वाढवा, स्वतःला अजून उत्तम घडवा. कारण यश थांबलेलं नसतं, तर आपण त्यासाठी तयार नसतो म्हणून ते थांबतं. म्हणून वेळेला आणि स्वतःला दोष देत बसू नका. स्वतःला तयार करा, कारण जेव्हा तुम्ही तयार असता तेव्हा यश आपोआपच तुमच्याकडे चालत येतं. यश हा काही अचानक पडलेला पाऊस नाही, तर ती रोजची मेहनत, अभ्यास, सातत्य, संयम आणि स्वतःवरचा विश्वास आहे. आणि चढ उतार तर आयुष्यामध्ये येतच असतात. सरळ असणारा रस्ता नाही, तर वेडीवाकडे वळणा असणारा रस्ता अधिक सुंदर दिसतो आणि असतोही. आपल्या यशस्वी होण्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स आपल्याला अधिक मजबूत बनवतात आणि आपल्या यशाला अजून मोठे बनवतात. म्हणतात ना, मजा मंजिल में नहीं, मंजिल तक ले जाने वाला सफर मजेदार होता है. जसं की साधी सरळ फिल्म आपल्याला सहसा बघायला आवडत नाही. जर फिल्ममध्ये जर ट्विस्ट असतील तर आपल्याला फिल्म बघायला अधिक मजा येते. तसेच खूप चढ उतार, प्रॉब्लेम्स येऊनही जेव्हा आपण पुढे जात राहतो, न थांबता पुढे चालत राहतो, तेव्हा आपल्याला यश नक्कीच मिळतं. आणि मग जेव्हा आपण स्वतःला मागे वळून पाहतो ना, तेव्हा आपल्याला खरंच असं म्हणावंसं वाटतं की ये सफर आसान नहीं था, लेकिन मैंने करके दिखाया, आणि स्वतःला शाबासकी द्यावीशी वाटते.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही यशस्वी होता ना, तेव्हा लोक तुमचा भूतकाळ खणून काढायला लागतात. म्हणजे म्हणजे ते शोधून काढतात, तू किती मेहनत घेतलीस, तू काय डाएट फॉलो केलंस, तुझी दिनचर्या काय होती, तू कशा परिस्थितीतून वर आल्यास, हे सर्व ते शोधून काढतात. आणि त्यातूनच जगाला तुमच्या संघर्षाची गोष्ट उमजते. म्हणूनच शांतपणे मेहनत करा, फोकस राहा, लोक त्याची दखल नक्कीच घेतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेहनत दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी करा. कारण तुमची खरी स्पर्धा इतरांशी नाही, तर तुमच्याच कालच्या जुन्या आवृत्तीशी आहे. आणखी एक महत्त्वाचं, आज जरी तुम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, तरी तुम्ही थांबू नका, प्रयत्न सोडू नका. उलट आणखी चांगलं काम करत राहा. आयुष्य फक्त यशाच्या मागं धावण्यासाठी नाही, तर आयुष्याचाही आनंद घेत राहा. काही चांगली कामं फक्त स्वतःच्या आनंदासाठी करा, कोणी कौतुक करण्यासाठी किंवा कोणाला दाखवण्यासाठी नाही. आणि माझी पूर्ण श्रद्धा आहे की तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची, कष्टाची कधी ना कधी दखल घेतली जाते. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. मला असं वाटतं, भौतिक गोष्टी जरी माणूस आपल्या स्वतःबरोबर नेऊ शकत नसला, तरी त्याने कमावलेले चांगले विचार, सवयी, आत्मज्ञान नक्कीच आपल्या आत्म्याबरोबर कॅरी फॉरवर्ड होत असतील. हो ना? तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.